निघाले बबिताबाई? अहो मी चालले सखूबाईच्या घरी. चला तर तुला चल. कशाला हो, काय सखूबाईच्या घरी आज? हा वावरातले काम आहे की नाही? अहो चल ना, गंमत एक सखूबाईच्या घरी. सखूबाईच्या सवतीचं पोरगा आलंय. तुला माहित होतं का सखूबाईला सवत आहे म्हणून? हा काय होतं माहिती? सखूबाईला सवत पण आहे का? पोरगा पण आहे का? होय. हा मग मी चालले. चल तुला यायचं का? सगळ्या बाया येणार आहे पोरगा पाहायला सखूबाईचं सवतीचं. बर बर बर. जा जा तुम्ही जा पुढं, मी येते मागून. येते मी. जा रिंकूला त्याला घेऊन येते मी. बर बर असं का? बर जाते मग मी. आता माय बाई सखूबाईला सवत आहे, सवतीला पोरगा बी आहे. अजून माहित नाही बाई कोणला गावात. अग माय बाई तराच माय काही पण. रिंकूला त्याला घेऊन जाते मग सखूबाईच्या घरी. पोरगा पाहायला सखूबाईचं सवतीचं. काय गप्पा चालले वरमाईच्या ह्या? आले का तुम्ही? या. काही नाही म्हणलं आज काही काम नाही, कोणी कामाला सांगितलं नाही तर बसलो उभं राहिलो गप्पा करीत आपली टवाळकी कशावी. असं का हो? एक खबर माहिती का गावातली? खबर? काय खबर हो? मला माहिती. अहो सखूबाईच्या सवतीचं पोरगा आलाय का जणू घरी. काय सखूबाईला सवत पण काय? आता माझी काही माहित नाही. तुला कोण सांगितलं या? अहो बबिता आता चालली होती माझ्या दारातून, तर मी बोलले तिला कुठे चालली बुवा काय, तर सांगू लागली चालली मी सखूबाईच्या घरी. सखूबाईच्या सवतीचं पोरगा आलं चालले मी पाहायला, तर म्हणून तुमच्याकडे आले. मला माहिती चाल म्हणे, तर मग म्हणलं सांगा मी रिंकूला त्याला सांगून येते, त्याला घेऊन येते म्हणलं. चला यायचं तुम्हाला? हो 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 चला 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 येऊ फोन. सखूबाई सवतीचं पोरगा कसं येतं आणि काय करू राहिली सखूबाई, सांभाळते की नाही आता पोरा लागते ती वापस काढून. चला पाहून येऊ. हो चला चला. पण थांबा आता काय झालं? सखूबाईंचं विचारलं कशाला आल्या काय, तर मग काय उत्तर द्यायचं सखूबाईला? हा सखूबाई काय म्हणून तमाशा पाहायला का माझ्या घरच्या, असं ना म्हणा सखूबाई. हा कडे मी विचारच नाही केलं हो खरे. अहो आपले मजुरीचे पैसे नाही सखूबाईकडे. हा मग ते मागायला आलो म्हणायचं, पैसे मागायला आलो म्हणायचं, बाकी काय. हो 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 चांगली आयडिया चांगली आयडिया. चला चला असंच म्हणायचं. चला हा म्हणाली. मग मी काय म्हणत होते तुला की मी आता वारीला चालले, तर वारीला चालले तू घरी व्यवस्थित सांभाळशील का बुवा? हा आई काऊन नाही सांभाळणार, काय घर काय सांभाळायचं, काय घरात आपल्या इतकं लगेच सांभाळायला. तसं नाही तू बसशील मोबाईल पाहत आणि घुसायचं घरामध्ये चोर. मग नाही ना आई तुम्ही बेफिकर होऊन जा. तेवढं इतके लहान आहे का मी? मग तेवढं तर समजतच मला. अच्छा तर मग जाऊ का मी वारीला? सांग बाई एकदाच तुला जमत असं घरचं सगळं तर जाते वारीला मी, नाही तर मग नाही जात. नाही 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 जा तुम्ही जा वारीला जा तुम्ही. दिंडीत जायचं ना तुम्हाला पायी पायी जाऊ शकता. फक्त तुम्ही बघा तुम्ही चालू शकता की नाही दिंडी बरोबर. तेवढं बघा तुम्ही, बाकी आपलं काही म्हणणं नाही. चालू शकते मी गंज माझ्या ताकद अजून. मी गेले म्हातारी नाही झाले, मी लय चालू शकते त्याचं तू नको पाहू. फक्त तू घर व्यवस्थित सांभाळ एवढं म्हण नाही, बाकी काही नाही. आणि येळावर स्वयंपाक करून मुला खाऊ घालत जाय, बाकी काही नाही बस. तुम्ही बेफिकर राहा ना, बेफिकर राहा तुम्ही. सगळी काळजी मी घेईन त्या गोष्टीची. जा तुम्ही एकदम लगे एकदम मस्त पैकी जा आणि मस्त पैकी राहा, खा प्या, स्वतःची काळजी घ्या फक्त, बाकी काही नाही. अरे पम्मू आला तू? ये 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 आज कसं काय लवकर आला पम्मू? आई तुला कळालं का काही? काही काय रे काय कळालं का? काय काय करू राहिली तू इथं? तुला काहीच माहित नाही का? नाही बाप्पा मी चाललो होतं आमचं बोलणं म्हणालीचं, मग मला वारीला जायचंय ना मग त्याच्याबद्दल चाललो होतं आमचं बोलणं. काय म्हणत होता तू एवढं कम घाबरलेलं बाबा? म्हणजे तुला काहीच माहित नाही? मला वाटलं तू गेली असं सखूबाईच्या घरी. अहो सखूबाईच्या कोणत्या सवतीचं पोरगा आलं म्हणते घरी. काय सखूबाई काय काय म्हणून राहिला तू असं? असं काय म्हणून राहिला तू? हो गावात सगळ्या गावात चर्चा आहे, मला असंच कळालं उडत उडत खबर आली माझ्या कानावर. तू जाऊन पाय, नाही तर चल आपण जाऊ सगळे काय भानगडी काय नाही विचारू. चल बर बर चाल चाल चाल. काय आता हे नवीनच प्रकारे कस काय आलं ते पोरगं न ते लहानपणीच ती बाया सोडून गेली होती ना त्या सखारामला, मग कस काय आलं ते पोरग वापस? मा की चांगलं झालं होतं मग आता सखूचं काय डबल काय आलं त्याच्या मागा विघ्न हे. चाल आपण जाऊन पो. चाल बरं पटकन. हो चाल 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 बरोबर. हेच मी बमू हेच मी ते पोरग. असं वाटतंय नवीनच दिसतंय, हेच असं मग. सखू सखू कोण पाहिजे तुम्हाला? कोण आहे तुम्ही? अचानक कसं काय घुसले घरात? सखूला बोलो रे पोरा, सखूला बोलो. पण कोण तुम्ही? अचानक घरात कसं काय घुसले? तुमची हिंमत कशी झाली एवढी घरात घुसाची? डायरेक्टच घरात घुसले? चला हो बाहेर पटकन, बाहेर निघा.
आता मी वर्ग आल्यालाच रोप झाडू राहिले. आता माय बाई आता कसं करू, आपल्या घरातून बाहेर काढू राहिले. या एका दिवशी माझ्या सकोला न काढू बाई बाहेर घरातून पोरग. आता हे आलाय याची माय नाही येऊ मध्ये. हळूहळू लेख आला नंतर मायला घेऊन नाही येऊ पोरग. नाही तर मायचाच प्लॅन असं न्यायच्या, मायचाच प्लॅन असं काहीतरी असं वाटतंय मला की पोराला धाडला आधी नंतर म्हणले असं तू जाय नंतर मी येते. वा 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 चांगला प्लॅन केला वाटतंय ना. अरे सगळे चालेल तुम्ही या ना, या 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 त्या बसा. मग हे कोण पोरग आहे, हे आम्हाला म्हणून राहिले घराच्या बाहेर. अचानकच काय आले तुम्ही आमच्या घरात, कोण आहे तुम्ही असं बोलायला मला पोरग. हा राकेश हा बसा ना, सांगते मी तुम्हाला, सांगते कोण आहे ते सांगते बसा. कसं काय येणं केलं अचानकच? माय तू तर आता काही सांगत नाही आम्हाला, असं गावातून कळतंय काही तर मग आलो. काय भानगडे काही नाही पाहायला. म्हणजे राकेश बद्दल बोलता या, बरोबर आहे. अगं काय फोन करणार होते मी तुला, पण कुठे वेळच भेटला नाही. असंच कामं चालली ना आता वावरातले हे ते. आणि कुठे येणं पण झालं नाही तिकडं बघ तुझ्या घराकडं. तर तू पण काही आली नाही तर मग कुठं भेटच नाही आपली. आज झालं बघ. चल तुला बोलायचं काहीतरी मला. बसा नाही इथेच बोलू आपण. बोला काय म्हणता बोला. नाही पोरासमोर नाही बोलायचं. असं बाई ठीक आहे. राकेश बाळा जा बाळा, तू बेडरूम मध्ये जाऊन बस जा बरं. ठीक आहे जातो मी, काही प्रॉब्लेम नाही मला. पण कोणी म्हातारी कोणी आणि ते कोण 2 जण कोणी मी ओळखलं यांना. अरे हे आजी तुझी आणि तो मामा आणि ती मामी. कळलं का आता? अच्छा म्हणजे मी माझी आजी. अच्छा आणि ते मामा मामी. हो कळालं ठीक आहे. जातो मी बेडरूम मध्ये. जातो या आता तरी बस गेला तो आता बेडरूम मध्ये. बोला आता काय म्हणता. तू पण बस तिथं बस, एका ठिकाणी बस. बसले. काय कोण आहे पोरग? मला माहिती आहे तू कायसाठी आली, काय विचारायला आली, काय नाही. तुला काय कळालं मला सगळं माहिती समजलं मला. तर मग काय भानगड काय? कसं काय आलं ते पोरग घरी तोया? कसं काय आलं? काही विचार पाऊस काय आहे की नाही? डायरेक्ट कसं घरात घुसलो तोया? तुझा करू आला काय तुझ्या घरावर? नाही रे बाबा बम्मू, तसं काही नाही, तसं काहीच नाही. तो आला आता त्याच्या वडिलांचं घर आहे तर आला तर त्याच्या बाबांकडं. मग आता त्याचा हक्क आहे नाही तर मग कोण येणार तो? नाही काय हक्क बिक्क नाही कोणाचा इथं, काय हक्क नाही. तसं नको म्हणू तू सकोबाई. तू लय भोळी तू. तो फायदा घेईन ते पोरग बरं का. हो तुला गोड बोलून तो सगळं घेऊन टाकन आणि मग नंतर हळूहळू त्याच्या मायला बी घेऊन येईन इथं आणि तुला हाकलून लावून घरातून तुला तो पोरायला. मग काय करशील? मग बस बोंबलत 2 हाताना म्हणे की लय चांगलं आहे ते पोरग. नाही रे बम्मू तसं काही नाही होणार. मी आता आल्यापासून पाहते त्याला, कालपासून मस्त राहतो, मस्त खातो बोलतो, सगळं व्यवस्थित आहे. आणि म्हणला मी माझ्या आईला विचारून आलो, म्हणला सांगून आलो मी की चाललो म्हणून मी माझ्या बाबांकडं असं म्हणला तो. माझं तू म्हणली ती भोळी माय बिचारे. त्याच्या महिना पाठवला असं त्याला इकडं, म्हणले असं जाय तू जा म्हणले असं जाय म्हणलं असं तू. आणि मग हळून सगळं तिथं हे कर, सगळं कब्जा कर त्याच्यावर असं सांगितलं असं त्याला. मग म्हणले असं तू कब्जा कर आणि मग मला फोन करून सांग, मग मी येते तिथं राहायला असं म्हणले असं. ती बाया तुला माहित नाही का किती आत्राप आहे ती बाया. मग त्या नवऱ्याला जणू त्यांना फाटकं तिच्या जणू असं खोरीच केलं जणू. 1 एकर 2 एकर वावर गेलेलं आहे तुमचं, माहिती आहे तुला काय माहिती माझ्या विचारे. मग तुला त्याच लग्नाची मागणी घातली ती त्या सासूना, तर मग मन धडधड करत होते तुला द्यायला ह्या घरात. पण म्हणलं चांगले शेतीपोतीवाले बागायतदार लोक आहे, पैशावाले लोक आहे, म्हणून ते पाहून दिलं बाई मी तुला. म्हणलं आता जाऊ येईल तिचा दिवस झाला आणि तरी झाला असं विचार करून मी तुला द्यायला या घरात, माहिती का. परत त्या बाईची सावली पडलीच या घरावर. तो सासू तर आता गेली मरून, सासरा गेला मरून ना आता कोणी पाहायला. मग ते सासू चांगली जरा खम्मक होती, चांगली तिला हे करत होती, बरोबर वाटेल आणत होती. पण आता ते दोघंच नाही, नवरा बायको मरून गेले बिचारे. म्हातारी आता कोण पाहिजे, आता कोणाचा धाकी दिला. आणि तो नवरा जर गेला तिच्याकडून मग काय करशील. त्यापेक्षा दिसायला ती भारी बाई शिलीम ट्रीम बारीक चिरीक जरा. मग ते सांगते ते माणसाचं मन. हो नुसतं येऊ दे त्या बाईला आणि या तू म्हण या पोराला उचलून घराच्या बाहेर फेकू. उचलू गेला फेकू बाहेर. नाही रे पम्मू, अजिबात काही नाही करायचं, काहीच नाही, बिलकुल नाही. हे बघ आई, जरा अडचण आली ना मला काही तर मग मी तुला सांगेन सगळं व्यवस्थित, काय अडचणी मला काय नाही. सध्या आता मी बघते हा भाव सगळे बघते याचे पोराचे. अजून तर चांगलं वाटतंय. काय प्रॉब्लेम आहे काय त्या पोराचा बी हक्क आहे ना याच्यावर. असं कसं बोलता रे तुम्ही दोघं मायलेक? नाही ताई बरोबर आहे यांचं, पम्मूचं आणि आईचं बरोबर आहे. तुम्हाला कळत नाही काय गोष्टी. हो अगं बाई म्हणाली सगळं समजतं का बाई, मला सगळं समजतं. इतकी दूध खोई नाही का बाई मी. पण कसं सांगते आई पम्मू म्हणाली तुम्हाला सांगते मी. आता तुम्ही माय माहेरचे बहीण भाऊ, आता भाऊजाई, तुम्हाला माझी काळजी लागणारच म्हणून तुम्ही मोठ्या यानं आले माझ्याकडे विचारपूस करायला सांगायला. पण असं काहीच नाही बरं का, काहीच नाही तसं. पाहून आता सध्या काहीच म्हणायचं नाही, काही नाही. मी आता बरोबर हँडल करते. तुला तर माहिती नाही, मग सगळ्या गावाला हँडल करते, सगळ्या गावातल्या अडचणी दूर करते. आणि मग माझ्या घरातली अडचण मला समजणार नाही का. आणि त्या पोराचा हक्क कसा हिसकावून घेऊ मी, त्याच्या वडिलावरचा आणि त्याच्या बाबांचा हक्क कसा हिसकावून घेऊ सांग.
काय बाबाचं, आणि त्याच्या बापाने त्याला एक्सेप्ट केलं का? आला तर खुश झाला का त्याचा बाप? हो मी पाहिलं ना, मग पाहिलं मी. इतके खुश झाले त्याला पाहून, इतके खुश झाले की मग पोरगा आलं बापरे. म्हणले मी दिंडीला निघालो नुसतं, विठ्ठलाच्या दर्शनाला निघालो, वारीचंच नाव काढलं तर पहा मला फळ भेटलं लगे, मग पोरगा आलं घरी, असं म्हणू लागले ते डायरेक्ट. इतके खुश झाले. असं 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 म्हणजे त्याची माय जर आली तर मग अशीच खुश होईन का तो नवरा? नाही ग, ते कशाची येते आता? ती गेलीच ना ते सोडून, मग तिला यायचं असतं तर काही नको सांगू बाई, मला तर विश्वासच नाही बाई. हे बघ सकोबाई, आता जातो मी. जर काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तुला, तर मला लगेच फोन कर. तो भाऊ एका मिनिटात हजर होईन इथं, आणि एकाला उचलून फेकन बाहेर. काय म्हणती? हाव ना रे बम्मू, हो ना. मग सांगणारच ना तुला, मला काही अडचण आली तुला सांगणार मग. आई चल मग आता, चालती का? हो चाल बापा, मग आता काय काळजी घेऊ माय सकू, लय भोळेपणा नको करत जाऊ माय, जरा चाप्टर होई माय सकू जरा. हो काही खरं नसतं माय या लोकांचं. हुशारीन राहू माय बरं का. इथं आम्ही काही तुला रोज रोज पाहिजे येणार नाही बाई, तुला तुझंच चांगलं राहणे बरं का बाई. हवाय हो, तू काही काळजी करू नको, काही काळजी करू नको तू. ते माय मग आता आईची माया कशी असते नाही का बरं. या 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 रिंकू, आबोलीची मम्मी राधा या. अरे बबिता पण आली कोण? ये बबिता ये. बबिता आणला वाटतं सगळ्या गावाला गोळा करून. बरं आता आल्याशी सांगा काय काम काढलं बाया माझ्याकडं अचानकच? काय नाही सकोबाई, काम आपलं काय नाही, म्हणलं चला मजुरीचे पैसे तरी घेऊन या सकोबाईकडं. असं मजुरीचे पैसे घ्यायला आले होय? वाटलं असं नसून तर राहू दे, असं काही नाही, जेव्हा द्यायचं तेव्हा दे तुला, तसं काही नाही. ह्या पागाड्या, मी त्याला हुशार बाई, तुम्हाला चांगलंच माहिती, तुम्ही कशाला येले मी त्याला ओळखलं. तुम्ही माझ्या पोराला पाहायला आल्या ना, आता तुम्हाला कळालं की माझ्या सवतीचं पोरग आलं बुवा घरी, तुम्ही त्याला पाहायला आलेलं आहे मला माहिती. खरंय सकोबाई खरंय, त्यासाठी चालू आम्ही, आम्हाला पाहायचंय तो पोरग, सवतीस पोरग पाहायचं तू आम्हाला, दाखव ना त्याला पाहायचं का? बरं थांबा. राकेश बाळा थांबा, आता येईल ते बाय, थांबा घ्या एकदाच पाहून. हाय बोल ना, मला आवाज दिला तू? हो बाळा हो. हे बघ तुला भेटायला कोण आला बघून घे बरं, ओळख करून सगळ्यांची. तुला आता इथे राहणे ना आपल्या घरी, तुला गावातल्या लोकांची ओळख झालीच पाहिजे नाही का बरं? हो आई हो. कोण ह्या गावातल्या का, आपल्या गावातल्या बायका का? हो आपल्या गावातल्या बायका. बोल यांना सगळ्यांशी. काय नाव रे दादा तुझं, काय नाव? काकू माझं नाव राकेश आहे, राकेश. आणि हो नमस्कार बरं का सगळ्यांना, नमस्कार. ह्या अजून 2 काकू आल्या बघ, यांना पण नमस्कार कर. नमस्कार करतो काकू, नमस्कार. आता नाही बाई, हे वाटते पोरग सकोबाई सवतीचं नादर वळण बाई पोराला, नमस्कार करतोय. नादर वळण दिसतंय मला, संस्कार व्हायला दिसते पोरावर. आई आता बघितलं मग सगळ्यांनी, आता जाऊ का मी बेडरूम मध्ये? हो जा आता तुझा. बस ना ग राणी, इमला बस ना, ये इकडे सोफ्यावर बसा. नको बाई बरे आम्ही बस, लगेच जायचंय आम्हाला, असं सहज आलो होतो, पोरग पाहायला आलो तुमच्या सवतीचं. आता बरे आले बाई, म्हणलं येते की नाही कोण माझ्या घरी, आता माझ्यावर उशील तर कहून नाही येणार. अशा गोष्टी कोण नाही पुढे राहत मग. वा पहा ना काय फुसर करू आले बाई. ही आबोलीची माई ना सगळं काय फुसफुसर केला आता माझ्याबद्दल. म्हणजे काय आता त्या घरी आला म्हणजे प्रॉब्लेम झाला का काही? एवढा मोठा बाजार भरला त्या घरामध्ये, सगळ्याच कायसाठी आल्या, त्यासाठी मी पण आले, आणि फुसफुस करू आल्या काहीतरी माझ्या नावाचं. ए माय बिचारे काही नाही ग बिचारे, तुझं काही नाही, पोराचं विचारत होते मी, पोरग चांगलं आहे म्हणून दिसायला, ते म्हणून पोरग लय संस्कार आहे पोराला असं म्हणले बाई मी हळूहळू. अवघडची बाय इमलाच तर. असं का मला वाटलं काय मोज किती बोलले. मला थोडं असं ऐकल्यासारखं आलं, इथे रुसली होती ना, कसं काय आली असं काहीतरी वाटलं मला, म्हणून म्हटलं तसं. ते कान वाजत असं का असं को बाई. तो आता काही सांगितलं नाही की तुला सवत होती बुवा आणि तिला पोरग होतं, असं कधीच विषय नाही काढला बाय तो आता त्यात काय बाई सांगासारखं. आता मी तर विसरलेच होते सगळं ते, आता त्याचा बाप बी विसरला होता त्यांना, त्याच्यामुळे असं काही सांगण्याचा कधी विषयच नाही निघला की मला हाय बसवत का काही. मग तेच म्हणलं कोणालाच माहित नाही गावात, अख्ख्या गावाला माहित नाही की सकोबाईला सवत होती बा कधी म्हणून, आणि तिला पोरग बी झालं सोडून गेलीच. सखाराम भाऊची बायको, सखाराम भाऊला पहिली बायको होती बा, असा अजून विषय नाही कधी. गो माया बाई, सखाराम भाऊ तर चांगलेच हे निघाले बाया. अहो आता होती झाली पहिली, आता नाही पटलं त्यांचं, गेली सोडून ती, झालं गेलं आटपलं गोष्ट, त्यात काय. कोण नव्हता पटलं त्यांना, कोण नाही राहिली ती इथं. तिला पटत नव्हता, शेतकरी नावावर पटत नव्हतं तिला नोकरीवाला पाहिजे होता किंवा मग बिझनेसवाला पाहिजे होता, आणि तिला शेतात जायचं जीवावर येत होतं. तिला उन्हाचं भीती वाटायची, ऊन लागायचं, खूपच नाजूक होती ती, तर ती काही राहत नव्हती, आणि मी सासू तिला शेतात न्यायची.
त्यामुळं काही पटलंच नाही माझ्या सासूचं तिचं. आणि यांना तर खूप आवडायची ती, यांना आवडायची ती, याला खूप सुंदर होती. तुम्हाला सकाराम बोला आवडायची तरी सोडून दिलं का? गो माय बाई. आणि सको बाई त्यापेक्षा सुंदर होती दिसायला. हो खूप सुंदर होती म्हणे, एकदम स्लिम ट्रिम दिसायला खूपच छान नाजूकशी होती म्हणे. खूपच हे सांगायचे ना, खूप आवडायची म्हणे यांना. असं ते आवडायची तरी सोडलं. हो मग काय करण आता, हे का नोकरीला होते का? आणि तिला बसून कसं खाऊ घालन? आता आपल्या शेतकऱ्याकडे किती शेती असली, 50 एकर असली, 100 एकर असली, शेताकडे तर पाहावंच लागतं ना बाईला, तेव्हा खायला भेटतं. मग ती काही शेतात जायचं नावच घेत नव्हती. सारखी भांडायची, नवऱ्याशी भांडायची, सासूशी भांडायची, आणि दनापट करायची, फक्त भांड करायची. आणि म्हणायची मला नाही राहायचं तर नाही राहायचं, असं करायची. तर ती यांचं काही ऐकाना, सासूचं काही ऐकाना, तर गेली व. तर तिला मला वाटतं काहीतरी शिकलेली होती ती, भरपूर शिकलेली होती, आणि तिला नोकरी करायची इच्छा होती. तर नोकरी करायची इच्छा होती, तर पण मग मदतच नवऱ्याच्या मायना बापाना दिलं शेतकऱ्याशी लग्न करून, की भले मोठी प्रॉपर्टी व्हा, इथं शेतकरी आहे पण मग पैशावाला शेतकरी व्हा, दिलं शेतकऱ्याकडं. पण ती कुठं कटलं इथं, लेतले 2-3 वर्ष राहिली ती. पोरगं झालं 1-1.5 वर्षाचं पोरगं असं आहे. तेव्हा तर गेली ती. आणि मदत तर असं 1-2 वेळेस भेटलेली काय कोणी यायला, असं बोललेली नाही, पण असं पाहिलेलं मला म्हणून की ही म्हणून. आणि पोरगं बी पाहिलेलं, त्यामुळे त्यांनी पटकन ओळखलं पोरगं लगे, असं लांबून पाहिलं आणि पोरगं. आणि आज सोशल मीडियावर फेसबुकला इंस्टाग्रामला तर फोटो नेहमी पाहायचो आम्ही यांचे. असं आहे बा, असं लपवायसारखं तर काही आहे नाही बो याच्यात. त्यामुळे मी तुम्हाला उघड सांगू राहील सगळं. आता तुम्ही म्हणता की कधी म्हणलंच नाही सकोबाई सोबत होती तुला का काय, बाबा काहीच नाही, असं हे गोष्टच नाही सवतीची न्याची. असं अशी स्टोरी. तर मग कुठे होती पहिली हिरोईन, कुठे राहते आता ती? आता ते नाही माहिती बा कुठे राहते काय. तर आता आपण काही विचारलं नाही राकेशला की बा कुठे तो आई का काय बा म्हणून. पण कुठेतरी नोकरी करते बा ती, चांगल्या नोकरीला म्हणते. स्टँडर्ड आणि म्हणते मस्त आहे. पोरावूनच कळलं ना, पोरगं बी मस्त आहे, राहायला कपडे गिपडे हेअरस्टाईल मस्त आहे. माय बी मग मस्तच असेल ना. वा वा वा. आणि ते तर आता आहेच मग काय आता. का मग त्या पोरानं केलं की एक्सेप्ट या पोराला? आता त्याने एक्सेप्ट करू ना करू, आता तो त्याचा हक्क तर आहेच नाही. तर ते आले काल, ते दोघं बहीण भाऊ काही त्याला बोलले नाही एवढं. ठीक आहे, जेवताना थोडंसं काय झालं बोलणं थोडंफार, पण असं काही मोकळं बोलले नाही बा. आता त्यांना पण थोडं एक्सेप्ट करायला वेळ तर लागणारच ना. आपले आई बाबा शेअर करायचे म्हणल्यावर थोडा वेळ लागणारच. कामाला बाई तुझं बाई सवतीचं पोरग सांभाळायची. मी तर काढून दिलं असतं, घरातच एंट्री नसती करू दिली पोराची. गेला तर गेला एकदा, मग कब्जा केला बाई त्या प्रॉपर्टीवर. मग काय करशील बाई? ते आता त्याच्या मनात काय नाही, ते इतक्या लांबून आला, त्याच्या माईना त्याला पाठवलं का तो आला का काय भानगडे. आता लहानपणी सोडून गेलेलं पोरग, माई संग गेलेलं ते बरंच त्याला ध्यान आलं बापाचं इकडं. बरं आला ते बापाला भेटायला. आता ते काही असं बाई, त्याचा तर हक्क आहे नाही घरावर प्रॉपर्टीवर, तर त्याचा हक्क तर घेणारच ना. लय मन मोठं आहे बाई सको बाई, तो लयच मन मोठं आहे का माय, खरंच लयच मोठ्या मनाची बाई तू. आमच्या सारख्याला नसतं एक्सेप्ट केलं बाई असं सवतीचं पोरगं नाही. घरात तर पाय नसतं ठेवू दिला. तो खरंच मन मोठं आहे हो बाया, खरंच. हो बाई सको बाई कमाले बाई तोही. आता काय करते. आता हे बाई नेमानात चालत असते बाई मी, मला खरं पटतं. खरं तर खरं, आता नेम तो नेम. आता त्याचा हक्क आहे तर आहे, आता त्याला आपण नाकारू शकत नाही, नाही का. त्याचा हक्क आहे तर आहे तर आहे. त्याने या माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणजे त्या माणसाच्या प्रॉपर्टीवर त्या पोराचा हक्क राहणार. त्या पोराच्या माग याच माणसाच्या बापाचं नाव लागतं. त्याच्या माझ्या पोराच्या बापाचं नाव त्या पोराच्या बाप म्हणून लागतं. तर त्याचंही या 2 पोरासारखाच हक्क या घरावर प्रॉपर्टीवर राहणार ना. मग असं कसं म्हणता बरं तुम्ही बहिणी? खरं सांगा. खरं आहे सकोबाईचं, खरं आहे. हक्क तर आहे त्या पोराचा. मग उगा आता सकोबाई किती भांडली बुंडली काही केलं तर शेवटी ते पोराला हक्क द्यावंच लागणार. तर भांडून दिल्यापेक्षा गोडीने द्यायचं, भांडलं ना द्यावंच लागणार, गोडीनं द्यावंच लागणार. त्यापेक्षा गोडीतच राहायचं, गोडीतच करायचं, नाही तर काय. अशानं मग सगळंच खुश राहते, नाही का बरं सकोबाई? हो गो, याला म्हणते समजदारीची बात. खरंच तू समजदारीनं बोलली कडं. तर मग मित्र चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या बरं पटापट. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी लाईक करून द्या. ठीक आहे, मग नमस्कार. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा सखूबाईचा सावतार पोराचं काय होतं आता पुढं, किती दिवस राहत होतं इथं, त्याची माहिती का काय होतं काय नाही. आता बघत राहा तुम्ही. सबस्क्राईब करायला विसरू नका.